दर्यापूर नावाचा शिवा पाणीपुरीवाल्याचं एक दुकान होतं. शिवाची पाणीपुरी फार मस्त होती आणि भावही परवडणारा होता, फक्त 10 रुपये. यामुळे शिवाची पाणीपुरी खूप विकली जायची. दादा, आम्हाला तिखट पाणीपुरी बनवा, माझ्यासाठी मीडियम. हो ताई, बनवतो. शिवा रोज संध्याकाळी 5 वाजता पाणीपुरीचं दुकान उघडायचा आणि रात्री 9 वाजेपर्यंत त्याच्याकडे गिऱ्हाईकांची गर्दी असायची. तो खुश होता. पाणीपुरीतून कमवलेल्या पैशातून त्याचं घर चांगलं चालत होतं. हे घ्या श्रीमतीजी, तुम्ही मुन्नासाठी नवीन कपडे मागवले होते ना? अरे वा वा वा. आणि हे घे तुझ्यासाठी नवीन साडी. आता याची काय गरज होती? गरज कशी नव्हती? जर मी बाळासाठी कपडे घेतच होतो तर मग विचार केला तुझ्यासाठी पण साडी घेऊया. फार छान आहे. हा, आता कसं बोललीस? मला माहिती होतं तुला साडी नक्की आवडेल. ते काय आहे ना, तुझ्या आवडीचे रंग आहेत ना त्यात. ते तर आहेच. आणि हे घे महिन्याचा खर्चाचे पैसे आणि आपल्या बाळाच्या स्कूलची फीस. या महिन्यामध्ये आपण 10,000 रुपये जास्ती वाचवून बँकेमध्ये जमा सुद्धा केले आहेत. फार छान केलं. देवाची आपल्यावर अशीच कृपा असू दे. हो हो. बाबा बाबा, काय तुम्ही मला कपडे आणलेत? हो बाळा, हे बघ. थँक्यू बाबा. वा, तू तर खूपच चांगलं इंग्रजी बोलतोस. हे मला माझ्या नव्या मैत्रिणीने शिकवलंय. अच्छा, नवीन मित्र. कोणी मुलगी आहे का? मुलगी नाही, आजी आहे, आजी. आणि काय काय शिकवलंय? खूप काही. आजी मला फार छान छान गोष्टीही सांगतात. वा, छान. कधी कधी तुझ्या आजीला आपल्या घरी पण बोलव. पुढल्या वेळेस मी नक्की आणेन. ठीक आहे बाळा. पुढचे कित्येक महिने शिवाचं पाणीपुरीचं दुकान फार छान चाललं होतं. त्याची कमाई पण चांगली चालली होती. मग एकाएकी महागाई वाढली. आता जेव्हा शिवा सामान विकत घ्यायला दुकानावर पोहोचला. अरे भाऊ, 5 किलो सफेद वाटाणे दे रे. हो शिवा भैया. तसे तुम्हाला सांगून ठेवतो, सफेद वाटाण्याचे भाव आता वाढलेले आहेत. पहिले 100 रुपये किलो होते, आता 150 रुपये किलो झालेले आहेत. अरे बापरे, एवढे? भाऊ, आता आम्ही काय करू शकतो यामध्ये? आम्ही तर याच भावामध्ये वाटाणे विकत घेतलेत. पण सफेद वाटाण्याशिवाय पाणीपुरीचा रगडा बनणं अशक्य आहे. तर बांधून द्या 5 किलो. ठीक आहे भाऊ. शिवाने 5 किलो सफेद वाटाणे खरेदी केले. घरी पोहोचताच, अरे उमा, महागाई किती झालेली आहे. किराण्याच्या दुकानावरती प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेले आहेत. सफेद वाटाणे पहिल्यांदा 100 रुपये किलो होते, आता 150 रुपये किलो झालेले आहेत. आता काय करू शकतो? तुम्ही पण पाणीपुरीचा भाव वाढवा. पण पाणीपुरीचा भाव वाढवल्याने गिऱ्हाईक येतील? आता ज्यांना खायची असेल ते नक्कीच खातील ना. हो, ते तर आहे. तुम्हीही आता 10च्या ऐवजी 15 रुपये प्लेट करा. ठीक आहे, हेच बरोबर राहील. शिवाने भाव वाढवण्याचं ठरवलं. आता जेव्हा त्याच्या दुकानात गिऱ्हाईक यायची. अहो दीदी, महागाई खूप भडकलेली आहे. आता 10च्या ऐवजी 15 रुपये प्लेट झालेली आहे. बोला, देऊ का? बापरे, 5 रुपये वाढवले. आता काय करायचं दीदी? आता 10 रुपये परवडत नाही आम्हाला. आणि आता प्रत्येक वस्तूची भाव पण वाढलेली आहे ना. ठीक आहे, दे मला, पण तिखट बनवा. हो हो. काही गिऱ्हाईक 15 रुपये द्यायला तयार होते आणि काही जण तर भाव ऐकूनच पळून जायचे. अरे भाऊ, 15 रुपये प्लेट आहे. अरे बापरे, नकोय मला. एवढं महाग नकोय मला. लूट माजवून ठेवली आहे सगळी. पण यावर शिवाय काय करू शकत होता? 10 रुपयाने तो पाणीपुरी विकूही शकत नव्हता. त्या दिवशी शिवाची काही चांगली कमाई झाली नाही. तो निराश होऊन घरी आला. काय झालं? आज बरेचसे ग्राहक पाणीपुरी महागल्याने तसेच निघून गेले. काही हरकत नाही. हळूहळू गिऱ्हाईकांना हा भावही जास्ती वाटणार नाही. हो, इच्छा तर तीच आहे. तुम्ही तुमचं मन लहान करू नका. काही दिवसात सगळं काही पहिल्यासारखं होईल. ठीक आहे.
पुढल्या दिवशी शिवाने परत पाणीपुरीचं दुकान उघडलं. आज पण तेच झालं. काही गिऱ्हाईकांनी पाणीपुरी खाल्ली तर काही भाव ऐकूनच निघून गेले. असेच जर माझे गिऱ्हाईक पळत सुटले तर कसं काय होणार? मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे. त्या रात्री शिवाने लवकर दुकान बंद केलं आणि घरी निघाला. अरे मुन्ना कुठे गेला? येतच असेल. बोलत होता की आज आजीला जेवायला घरी आणणार आहे. अच्छा, चांगलंय. काय झालं? आज पण तुम्ही निराश दिसत आहात. आता तुला तर सगळंच माहितीये. आज सुद्धा ग्राहक भाव ऐकून पळून जात होते. असं कसं चालेल? तुम्ही एवढी काळजी करू नका. तेवढ्यात दरवाजावर खटखट झाली. मुन्ना आणि आजी घरात आले. अरे आई, या या. हो, मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं. काही समस्या आहे का? आता काय सांगू आजी, समस्या तर आहेच. आम्ही पहिल्यांदा पाणीपुरी 10 रुपयाला विकत होतो तर सगळं व्यवस्थित होतं. आता भाववाढ आणि महागाई एवढी झालेली आहे की आम्हालाही आता 10 चे 15 रुपये करावे लागले आहेत. पण आता तर आमचे गिऱ्हाईक भाव ऐकूनच पळून जात आहेत. माझ्याजवळ तुझ्या या समस्यावर एक उपाय आहे बाळा. थांब, मी आत्ताच आले. आजी घरातून बाहेर गेल्या. काही वेळाने त्या हातात एक डबी घेऊन आल्या. हे घे पोरा. हे काय आहे आजी? हे जादूचं मीठ आहे. तुला हे मीठ पुरीचं पीठ मळत असताना त्यात घालायचं आहे. फक्त 1 चिमूटभर. पण ह्याने काय होणार? घालून तर बघ पोरा. शिवाने ते मीठ घेतलं आणि सरळ स्वयंपाक घरात गेला. त्याने पीठ मळायला सुरुवात केली आणि त्या पिठात त्याने चिमूटभर जादूचं मीठ घातलं. आता तरी काहीच झालेलं नाही आजी. बघत जा पोरा. शिवाने पिठाच्या पुऱ्या बनवल्या. जेव्हा त्याने त्या पुऱ्या तेलात टाकल्या तेव्हा त्या पुऱ्यांचे रंग बदलू लागले. एक पुरी लाल झाली तर एक हिरवी, एक निळी तर एक पिवळी. हे काय? हीच तर जादू आहे पोरा. हे जादूचं मीठ कधी संपणार नाही. अशा रंगीत पाणीपुरीचे कोणीही आनंदाने जास्त पैसे देईल. हो आजी, धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तर माझी सगळी समस्या सोडवून टाकलीत. आता मी माझ्या नातवासाठी इतकं तर करूच शकते. काय मुन्ना? हो आजी. रंगीत पाणीपुरी पाहून सगळे आनंदी होते. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. पुढल्या दिवशी जेव्हा शिवाने पाणीपुरीचं दुकान उघडलं तेव्हा रंगीत पाणीपुरी पाहून गिऱ्हाईकांची रांग लागली. अरे भाऊ, हे काय नवीन आता? इतक्या रंगीत पाणीपुरी? हो हो, हे आमचे नवीन स्पेशल पाणीपुरी प्लेट आहे. फक्त 20 रुपये प्लेट. शिवा आपल्या गिऱ्हाईकांना रंगीत पाणीपुरी खायला देऊ लागला. रंगाप्रमाणे पुऱ्यांची चवही वेगळी होती. मजा आली. पहिल्यांदा अशी वेगळी पाणीपुरी खाल्लीये मी. धन्यवाद. जोही शिवाची रंगीत पाणीपुरी खायचा तो कौतुक केल्याशिवाय जात नव्हता. पुन्हा एकदा शिवाचा पाणीपुरीचा व्यवसाय जोमात चालू होता. यावेळेस त्याचे गिऱ्हाईक आणि फायदा दोन्ही वाढले होते. रंगीत पाणीपुरीमुळे शिवाची कमाई बरीच वाढली होती. त्याने मोठं नवीन घर विकत घेतलं. रंगीत पाणीपुरीने शिवाचं नशीबच बदललं.